सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं तयार करतात, हा प्रश्न खूप जणांच्या मनात असतो. सुवर्णप्राशन कसं तयार करतात त्यापेक्षा महत्वाचं आहे की त्याचा उपयोग कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी होतो. कारण बरेचदा असं होतं ना की फक्त ड्रॉप दिले म्हणजे झालं, त्यांची मुलांची इम्युनिटी वाढली असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्हाला सुवर्णप्राशन जर तुम्ही मुलांना देत असाल तर ते योग्य पद्धतीचं आहे का, ते खरंच ऑथेंटिक आहे का, म्हणजे आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये कशा पद्धतीने सुवर्णप्राशन बनवलं पाहिजे हे सांगितलंय. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत सुवर्णप्राशन करण्याची संपूर्ण विधी. आणि हे शास्त्रोक्त सुवर्णप्राशन राहणार आहे, जे आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं अगदी त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत. सो नमस्कार, मी डॉक्टर कांचन, आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. सुवर्णप्राशनाची विधी एक एक स्टेप हळूहळू जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आपण बनवतो काही चूर्णांचा काढा. या चूर्णांचं काय महत्व आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर बघूया ही चूर्ण. शंखपुष्पी. शंखपुष्पी ही आपल्या मेंदूसाठी अत्यंत गरजेची आहे, म्हणून हे शंखपुष्पी चूर्ण. त्यानंतर अडुळसा. अडुळसा म्हणजेच काय की वासा, जे कफ दोष कमी करतं. मुलांना सर्दी, वारंवार होणारे पडसे, खोकला हे कमी करण्यासाठी अडुळसा. त्याचबरोबर ज्येष्ठमध, जे इम्युनिटीसाठी, त्यांच्यातली उष्णता कमी करण्यासाठी उपयोगाचं असं हे ज्येष्ठमधाचं चूर्ण. लेंडी पिंपळी, जी खूपदा आपली आजी आपल्याला उगळून द्यायची मधासोबत, अशी ही लेंडी पिंपळी, याचंही चूर्ण. मेमरी शार्प झाली पाहिजे आणि ग्रहण क्षमता म्हणजेच काय की ग्रास्पिंग पण आणि मेमरी पण, या दोन्हीसाठी उपयुक्त अशी ही ब्राह्मी चूर्ण. त्याचबरोबर खूप जणांना बोबडे बोलण्याचा असा स्वर व्यवस्थित नसतो, आवाज नीट येत नाही, त्यासाठी वेखंड. वेखंड हे वेखंडाचं चूर्ण हे त्यासाठी आपण वापरतो. आणि त्यांची या सगळ्या गोष्टींनी इम्युनिटी छान राहते, म्हणून सगळ्यात छान आणि बल्य असं हे अश्वगंधा चूर्ण. ही सगळी चूर्ण आता तुम्ही बघू शकता आपण छान एकत्र केली आहे एका ताटामध्ये. आणि आता आपण याचा बनवणार आहोत काढा. तो काढा कसा बनवायचा की चूर्ण जेवढी केली त्याच्या 16 पट पाणी आपण घेणार आहोत. ही सगळी चूर्ण जेवढी एकत्र आहे त्याच्या 16 पट पाणी आपण घेऊ आणि ते सगळं उकळून त्याचं फक्त 1/4 काढा तयार करू. आपण आज बनवतोय सुवर्णप्राशनाचा काढा. आपण पाणी उकळायला ठेवलं होतं, आता याच्यामध्ये सगळी चूर्ण टाकतोय. तुम्ही बघा, हळूहळू आपण सगळी चूर्ण टाकून याला छान उकळी येऊ देणार आणि 1/4 त्याचा काढा आपण करणार आहोत. आपण मगाशी बघितलं, सगळी चूर्ण टाकून आपण काढा तयार केला होता. हा काढा छान सिद्ध झालाय, भरपूर पाणी होतं. आता तुम्ही बघू शकता पाणी किती कमी झालंय, त्याला छान आटवलंय. आणि हे गाईचं तूप, हे शुद्ध गाईचं तूप आहे. आता हे जे तूप आहे याच्यामध्ये आपण छान सिद्ध करणार आहोत. म्हणजे होतं काय की सगळी जी औषधांमधली गुणधर्म आहे ती सगळी तुपात उतरतील आणि त्या काढ्यामधलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि सगळा अर्क हा फक्त गाईच्या तुपात असेल आणि ते तूप सिद्ध होईल. याला म्हणतात सिद्ध करणं. तर अशा पद्धतीने आपण आता हे छान तूप सिद्ध करणार आहोत. आणि सिद्ध झालं की मग तुम्हाला दाखवते की खाली कसा चूर्णांचा गाळ राहतो पातेल्याशी आणि वर सगळं असं सिद्ध झालेलं तूप राहतं. आपण सुवर्णप्राशनाचा काढा सिद्ध करतोय. आता यामध्ये मी तूप टाकलंय गाईचं आणि तो काढा आहे जो आपण चूर्णांचा काढा बनवला तो. तर हे तूप सिद्ध करताना पूर्ण अर्क या काढ्याचं तुपामध्ये उतरेल आणि वर फक्त तूप राहील आणि खाली पूर्ण गाळ बसेल आणि त्या काढ्याचा पाण्याचा अंश हा पूर्ण उडून जाईल आणि वर तुम्हाला असा तमंग दिसत असेल तुपाचा, तो वर पूर्ण तूप राहिल्यानंतर खाली जो गाळ राहतो तो पण आपण बघूया. आणि अशा पद्धतीने हे तूप सिद्ध केल्या जाते. म्हणजे जे की आपण टाकलंय अश्वगंधा, शतावरी आणि बाकी सर्व चूर्ण, याचा सगळा अर्क या तुपात उतरतो. बघू शकता हे तूप कशा पद्धतीने पूर्णपणे सिद्ध झालंय.
आणि सगळ्या काड्याचा अर्क या तुपात उतरलाय आणि खाली या चूर्णांचा पूर्ण असा गळा लागलाय. आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत मध. हे सुवर्णप्राशनामधलं एक महत्वाचा घटक, कारण सगळी कडू औषधं असलेली चूर्ण आपण यात टाकली आहे. त्यामुळे आता हे तूप तर खूप कडू आहे, पण तूप आणि मध समप्रमाणात हे विष असतं आणि म्हणून याच्या तुपाच्या दुप्पट क्वांटिटीमध्ये यामध्ये आपण मध मिक्स करणार आहे. हे बघू शकता तुम्ही की छान तूप सिद्ध झालंय सुवर्णप्राशनाचं. आता यामध्ये आपण हे तूप आणि छान रवाळ असं हे तूप तयार झालं. सगळ्या औषधांचे गुणधर्म याच्यामध्ये आलेले आहेत. पूर्ण पाण्याचा अंश निघून गेला. याला सिद्ध घृत असं म्हणतात. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दुप्पट प्रमाणात मध. आता हे जेवढं तूप आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपण यात मध टाकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हे सुवर्ण भस्म. सुवर्ण भस्म हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे प्युअर गोल्ड जे आहे हे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे छान असं एक सेमी सॉलिड असं लिक्विड तयार होतं आणि एक त्याला आपण अवलेहासारखं तयार होतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा सगळं एकत्र करतो आणि सुवर्ण भस्म टाकतो, हे आपण छानपैकी पुष्य नक्षत्राला मुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी आपण देतो. तर ही शास्त्रोक्त विधी आहे सुवर्ण प्राशन बनवण्याची. हे बघू शकता अशा पद्धतीने हे सुवर्ण प्राशन आपलं पूर्णपणे तयार झालंय. मध आणि तूप आणि सुवर्ण भस्म हे आहे खऱ्या अर्थाचं ग्रंथोक्त सुवर्ण प्राशन. अशा पद्धतीने आपण याचा डोस वगैरे मुलांच्या वयानुसार देतो आणि त्यांना दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला हे आपण देतो. अशा पद्धतीने आपण बघितलं की किती शास्त्रोक्त पद्धतीने आपण सुवर्ण प्राशन बनवतो. खरं तर काश्यप संहितेमध्ये काश्यप ऋषींनी याचं खूप छान एक श्लोक सांगितलाय. तो म्हणजे सुवर्ण प्राशनम हेतत मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यम वर्ण ग्रहापहम. म्हणजे आता आपण एवढं सगळं बनवलं तर आहे, पण याचा उपयोग कसा होतो, याचा काय फायदा, हे या एका श्लोकात सगळं काही सांगितलंय. त्यांनी काय म्हटलंय की सुवर्णप्राशन हे मेधा सगळ्यात पहिले कार्य कुठं करतं, तर मेधा म्हणजेच आपली बुद्धी. म्हणजे काय, आकलन क्षमता आली, ग्रास्पिंग पॉवर आली, त्याच्यानंतर मेमरी आली आणि त्यानंतर त्या याच्या बुद्धीसाठी जे इंटेलेक्ट म्हणतो हे सगळंच त्याच्यामध्ये आलं. त्याचबरोबर मेधाग्नी, अग्नी. अग्नी म्हणजे काय की तुमची डायजेस्टिव्ह पॉवर चांगली करेल. मुलांची पचन क्षमता चांगली असेल तर मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती ही नक्कीच वाढते. बलवर्धनम, बल म्हणजेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांची जी इम्युनिटी आहे हे खूप छान करते. आणि मेधाग्नी बलवर्धनम त्यानंतर आहे आयुष्य मंगलम. आयुष्य मंगलम पुण्य म्हणजेच आयुष्य वाढवणारं, मंगल असणारं असं हे पुण्यदायी असं हे संस्कार आहे सुवर्णप्राशनाचा. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृषम वर्ण्यम, म्हणजेच काय की आपल्या त्वचेसाठी सुद्धा, आपल्या वर्णासाठी, म्हणजेच ती चेहऱ्यावरचं तेज, कांती. आपण म्हणतो सुवर्णप्राशन घेतलेली मुलं एक वेगळंच तेज त्यांच्या चेहऱ्यामध्ये असतं, तर ते तेज, ती कांती ही सुवर्णप्राशनामुळे असते. त्याचबरोबर ग्रहापहम पण सांगितलंय, म्हणजे जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे त्यापासून संरक्षण सुद्धा सुवर्णप्राशन हे करत असतं. तर अशा पद्धतीचं हे सुवर्णप्राशन. आता हे दिलं कधी, कोणाला दिलं पाहिजे, तर जन्मजात मुलापासनं तर 16 वर्षाच्या वयापर्यंत आपण सुवर्णप्राशन हे देत असतो. आणि त्याचा डोस हा जसा वय कमी असेल त्याच्यापासनं तो जसं जसं वय वाढतं तसं त्याचा डोस सुद्धा बदलत जातो. त्यानंतर आता हे सुवर्णप्राशन दिलं जातं ते म्हणजे पुष्य नक्षत्राला. पुष्य नक्षत्रच का, तर पुष्य म्हणजे काय, पोषण. म्हणजेच काय की हे पोषण करणारं
नक्षत्र असल्यामुळे ह्या पुष्य नक्षत्राचं महत्व आहे. त्याचबरोबर पुष्य नक्षत्र म्हणजेच हे गुरु जे ग्रह आहे त्याचं नक्षत्र मानलं जातं, म्हणजेच काय हे बुद्धीचं नक्षत्र मानलं जातं आणि म्हणून सुवर्णप्राशन पुष्य नक्षत्राला दिलं जातं. तर अशा पद्धतीने आपण ही सगळी माहिती बघितली, सुवर्णप्राशन कसं तयार होते हे बघितलं, त्याचे उपयोग पाहिले. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आपण आपल्या मुलांना द्यावं, तर नक्कीच हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. मी डॉक्टर कांचन घुगाणे, मोशी, पुणे येथे माझं क्लिनिक आहे. मी क्लिनिकचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. ज्यांना शक्य आहे त्यांनी क्लिनिकमधनं हे तुम्ही घेऊ शकता. पण त्याचबरोबर आम्ही कुरिअर सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्याला कोणाला लागेल त्यांचा आम्ही वयानुसार कन्सल्टेशन करून फोन नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तर त्यावर तुम्ही कॉल करू शकता, कन्सल्टेशन करू शकता आणि ही कुरिअरची सेवा आम्ही तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. सो अशा पद्धतीने संपूर्ण माहिती सुवर्णप्राशनाविषयी. कसं असतं ना, बरेचदा मनात काही किंतु परंतु असतात की हे कशाला द्यायचं, यांनी काही साईड इफेक्ट तर नाही होणार, किंवा मल्टीव्हिटॅमिन देता येतात ना, काय हरकत आहे, तेच द्यायचं, सप्लिमेंट्स द्यायचे. पण हे सुवर्णप्राशन हे सुवर्ण भस्मांनी युक्त असं आहे आणि हे सगळ्या वनस्पती किती त्याच्या उपयुक्त आहे, त्याचे कसे फायदे आहे हे तुम्हाला मी सांगितलंय. त्याचबरोबर माझ्या क्लिनिकमध्ये खूप जणांना, खूप बालकांना मी हे देतो. त्याचे काही व्हिडिओ सुद्धा मी शेअर करेल, तो पाहायला नक्की विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला असं वाटेल की माझ्या तर उपयोगाचं नाही पण हे कोणा दुसऱ्याच्या उपयोगाचं नक्की येऊ शकतं, तर त्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच.